नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हक्काच्या बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रशांत सर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, शालेय स्तरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा टॉपिक जो मी आज घेऊन आलेलो आहे, मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर्स, हा महत्वपूर्ण ठरणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसलाही स्किप न करता पहा, कारण यावरचे प्रश्न सतत वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात आणि हे प्रश्न सोडवताना विद्यार्थी संभ्रम अवस्थेमध्ये जातात, त्यांची द्विधा मनस्थिती होते आणि संदिग्धता येते। त्यामुळे विद्यार्थी ते प्रश्न टॅकल करू शकत नाही। तर हे प्रश्न कसे टॅकल करायचे, तर हे तुम्हाला मी कोड सहित अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी गोष्टी सांगणार आहे, ते तुम्ही शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, पाहूया मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर। आता मूळ संख्या जाणून घेत असताना मूळ संख्याची व्याख्या समजून घ्या। मूळ संख्या म्हणजे काय, अगदी सोपी व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, की अशा संख्या की ज्या संख्येना एकने आणि स्वतःने भाग जातो, म्हणजे स्वतःने आणि एकने भाग जाणाऱ्या सर्व संख्या ह्या मूळ असतात। मग अशा मूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती आहेत ते आता आपण पाहणार आहोत। तर 1 ते 100 मध्ये फक्त 25 विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या असणार आहे आणि त्या मी एकदम असे लिहून देणार नाही, कारण जर तुम्हाला एकदम लिहून दिल्या तर तुमच्या डोक्यावरून जाईल आणि ते तुमच्या डोक्यात जाण्यासाठी मला असा ग्रुपद्वारे तुम्हाला समजून सांगावं लागणार आहे। आणि ग्रुप वाईज जर आपण केलं, तुलनात्मक अभ्यास केला, तर विद्यार्थी मित्रांनो त्या संख्या किती आहेत त्यापेक्षा कशा आणल्यात, कशा समजून सांगितले याला जास्त महत्व असणार आहे आणि तेच तुमच्या कायम डोक्यात राहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया गट करून 1 ते 100 मधील मूळ संख्या। आता सुरुवातीचा गट पहा 1 ते 10, ज्यामध्ये 2, 3, 5 आणि 7 फक्त 4 संख्या पाहायला मिळतात। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। या जे अंक आहेत ना, हे जे अंक तुम्हाला दिसतात ना, हे अंक तुम्हाला कधीच पाड्यामध्ये पाहायला मिळणार नाही, पाड्याच्या आतमध्ये म्हणतोय, कारण पाड्याच्या आतमधल्या संख्येचा आणि मूळ संख्येचा 36 चा आकडा आहे, त्यांचा अजिबात जमत नाही। बघा आता उदाहरणार्थ समजा मी 4 अंक घेतला, तर 4 हा अंक 2च्या पाड्यामध्ये आहे, बेदुने 4, मग हा पाड्यामध्ये आहे म्हणजेच ही मूळ संख्या नाही, हे लक्षात घ्या। जी संख्या पाड्यामध्ये आहे ना, ती मूळ संख्या कधीच नसणार आहे, म्हणजे पाड्याचा आणि मूळ संख्येचा 36 चा आकडा असणार आहे, म्हणजेच हे तुम्हाला घ्यायचं नाही। आता पुढे जा, 11 ते 20 मध्ये पहा 11, 13, 17 आणि 19 बघा अजिबात तुम्हाला पाड्याच्या आतमध्ये दिसणार नाही। त्यानंतर 21 ते 30, 23 आणि 29 फक्त 2 संख्या आहेत। त्यानंतर 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 केवळ 2 आहेत। 41 ते 50 मध्ये 3 आहेत, 41, 43 आणि 47। आता या संख्या लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट अजून एक लक्षात घ्या, की तुमचे पाडे ना पाडे असे तोंडपाठ असले पाहिजेत, असे लक्षात तुमच्या राहिले पाहिजेत। कारण बघा ना 41, 43, 47 कडे तुम्ही बघा, तुम्हाला ही संख्या कुठल्या पाड्यामध्ये दिसते का हो? अजिबात दिसत नाही। जर पाडेच पाठ नसतील तर तुम्ही म्हणतो हा असेल ना कुठतरी असेल ना 43, नाही, तर तुमचा गोड गैरसमज असेल। तर पहा पुढे बघूया, 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 फक्त 2 संख्या तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर 61 ते 70 मध्ये देखील 2 आहेत, 61 आणि 67। आता कोणते पण मी लिहित नाही, लक्षात ठेवा, कारण माझे पाढे चांगले पाठ आहेत, माझे पाढे चांगले लक्षात मी ठेवलेले, त्याच्यामुळे माझ्या संख्या बरोबर मुळत येणार। आता तुम्हाला सुरुवातीला तुम्ही करताना तुमच्याकडून पाड्यातल्या पण संख्या येणार आहेत, मग पाड्यातल्या संख्या आल्या की तुम्ही काय करणार, कन्फ्युजन मध्ये जाणार। त्यासाठी तुम्हाला पाड्या आधी चांगले पाठ करावे लागणार आहेत। पहा 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79 3 संख्या, 81 ते 90 मध्ये 2 आहेत, 83 आणि 89, आणि शेवटची विद्यार्थी मित्रांनो 91 ते 100 मधली एकमेव अशी संख्या जी की 97 एकच आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 मध्ये तुम्ही जर या संख्या सर्व मोजल्या तर त्या एकूण 25 मूळ संख्या तुम्हाला बघायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रांनो आणखी सर्वात महत्वाचा मुद्दा, की परीक्षेत सतत विचारले जाणारे हे प्रश्न आहेत पहा, एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे एक ही अशी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो जी मूळ मध्ये पण येत नाही आणि संयुक्त येत नाही, म्हणजे अगदी वेगळी संख्या। त्यानंतर 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे। पहा आता तुम्ही जर बघितलं की या एकूण 25 संख्या तुम्हाला 1 ते 100 मध्ये दिसतात का नाही, त्यामध्ये सुरुवातीची संख्या बघा, मी तिला बॉक्स करतोय 2, ही सममूळ संख्या आहे। बाकी तुम्ही सगळ्या राहिलेल्या संख्यांकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सर्व विषम संख्या तुम्हाला दिसतात, म्हणजे जगातली जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, जगातली कोणती अशी सममूळ संख्या आहे, तर तिचं उत्तर आहे 2 ही एकमेव अशी सममूळ संख्या आहे, बाकी सर्व विषममूळ संख्या आहेत। असा प्रश्न तुम्हाला जर आला तर हे 2 प्रश्न अगदी लक्षात ठेवायचे आहेत। मित्रांनो आता त्या गटातील संख्येनुसार त्याला कोड दिलेले आहेत। पहा, एक संख्या असेल तर ए कोड दिलाय, 2 संख्या असेल तर बी कोड दिला, 3 संख्या असेल तर सी कोड दिलाय आणि 4 संख्या असतील त्या ग्रुपमध्ये
तर त्याला डी कोड दिलाय. पहा त्याप्रमाणे आता कोड लिहून घेऊ. तर 1 ते 10 मध्ये 4 संख्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी डी कोड येईल. त्यानंतर दुसऱ्या गटात 4 संख्या आहेत त्यामुळे या ठिकाणी देखील डी कोड येईल. नंतर पहा 2 संख्या आहेत बी, 2 ला बी, त्यानंतर 3 ला सी कोड येईल. 2 संख्याला या ठिकाणी बी कोड येईल, 2 ला बी येईल, 3 ला सी कोड येईल, 2 ला बी कोड येईल आणि 1 संख्याला ए कोड येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या गटामध्ये किती संख्या आहेत हे तुम्हाला अचूक ट्रिकद्वारे लक्षात ठेवायचं असेल तर मी या ठिकाणी खाली 2 कोड दिलेले पहा. डीडी डीबीसी बीबीसी बीए, डीडी बीबीसी बीबीसी बीए आणि त्याच्या खाली हा काय माझा मोबाईल नंबर नाहीये, तो त्या ठिकाणी मूळ संख्यांचा कोड दिलेला आहे. 44 223 223 21, 44 223 223 21. असं जर तुम्ही लक्षात ठेवला तर या मूळ संख्या तुमच्या नक्कीच लक्षात राहतील. आणि जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे असे मी नवनवीन गणिता संदर्भातील व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल. धन्यवाद.